Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. लोकार्पण सोहळा इगतपुरी आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही सेवेत. जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे आरोप. 2023 मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकरांनी 550 कोटी रुपये मागितले. अमरावतीतील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप. गायकवाड कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ, मुलगी जिवंत वाचवण्यात आम्ही यशस्वी. सुपेकरांनी कैदेतील 550 कोटी मागितलेल्या गायकवाडांचे सासरे माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप. जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन झालं का, अशी चर्चा. पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल. दिवाळी फराळात सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची काजू कतली खायला घातली. जवळपास 5 कोटींचा फराळ खरेदी. दर हल्दीराम प्रमाणे, मात्र खरेदी लोकल मार्केटमधून. राजू शेट्टींचा सुपेकरांवर दावा. गृह विभागानं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. सुपेकरांवरील आरोपांनंतर अंजली दमान यांची मागणी. युतीबाबत दोन्ही भावांनी एकमेकांसोबत बोलायला हवं. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांचं विधान. प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील. मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर देशपांडेंची प्रतिक्रिया. बीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंवर बीएमसीची जबाबदारी, तर निवडणुकीआधी मनसेकडून अमित ठाकरे ही ऍक्टिव्ह. 9 जूनपासून ठाकरेंची शिवसेना पालिकेच्या तयारीसाठी सुरुवात करणार. लढा आपल्या मुंबईचा, अशी ठाकरेंच्या शिवसेनेची टॅगलाईन असणार. राज्यातील 3 वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द. राज्य सरकारचा निर्णय. भूसंपादन, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदारांच्या असहकार्यामुळे योजना रखडल्याची माहिती. लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसात अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा हाकेंना निपटवून टाकू. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा लक्ष्मण हाके यांना इशारा. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, तर 1064 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.